नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता 31 मे पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता 31 मे पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा, या सर्वांचा एकत्रित परिणाम मे महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव, चला या ठिकाणी बघूयात। आपल्या सर्वांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे, म्हणून मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या कंडिशनला ऐन अवकेच्या हंगामामध्ये हरभऱ्याची आवक 30 ते 40% कमी आहे। मागणी आणि पुरवठ्यातील ही जी तफावत आहे यामुळे कुठेतरी हरभऱ्याच्या भावाला मे महिन्यात आपल्याला या ठिकाणी तेजी मिळताना दिसणार आहे। दुसरीकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा सरकारचा 10 लाख टनांच्या खाली आला आहे, तर तिसरीकडे तूर उत्पादनातील घटीचाही फायदा हरभऱ्याच्या दराला या ठिकाणी मिळताना दिसत आहे। सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी 5300 ते 5800 च्या दरम्यान आहे। मागणी पुरवठ्यातील तफावत व अनुकूल परिस्थितीचा लाभ मे महिन्यात हरभऱ्याच्या भावाला मिळू शकतो आणि यामुळे मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला 200 रुपयाने कमीत कमी सुधारून 5500 ते 6000 च्या दरम्यान दिसू शकतो। अनुकूल परिस्थितीमध्ये मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला 6000 च्या वर जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे 31 मे पर्यंत निर्धास्तपणे आपण हरभरा भाव 6000 जाण्याची या ठिकाणी वाढ बघू शकतात। विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, आपण एकदाच हरभरा विक्री करायची नाही, कारण हरभऱ्याचं भविष्यातला हरभरा उज्ज्वल आहे। यामुळे आपल्याला हरभऱ्याची विक्री जी करायची आहे ती टप्प्याटप्प्यानं, कारण यंदा हरभरा 7000ला सुद्धा गाठू शकतो। म्हणून 6000चा भाव मिळाला ना आर्थिक गरज असेल तर इथं 25% हरभरा विक्री करा आणि इथून प्रत्येक तेजीवरती जर 25% आपण हरभरा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा।
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।